सध्या महाराष्ट्राचं राजकारण फारच बदललेलं दिसत आहे. नीतिमूल्य, विचारधारा गुंडाळल्या जात आहेत. अशा परिस्थितीत कार्यकर्ते आणि मतदारही संभ्रमात आहेत. या सर्व अनपेक्षित घडामोडींवर आज आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी मुश्ताक. मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. या चर्चेमध्ये आपल्या सोबत आहेत भाजपाचे प्रवक्ते अजित चव्हाण, शिवसेना युबीटीचे प्रवक्ते ॲडव्होकेट जयेश वाणी आणि मॅक्स महाराष्ट्राचे कार्यकारी संपादक आनंद गायकवाड. मी सर्वप्रथम जातोय अजित चव्हाण यांच्याकडे. अजितजी, काय चाललंय सध्या तुमच्या पक्षामध्ये? MIM सोबत युती झाली आणि नंतर ती तुटली, त्याबरोबरच काँग्रेस सोबत देखील गेलात. काय सांगाल याच्यावर? अजितजी, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? अजितजी, मला वाटतं तांत्रिक अडचण आहे काहीतरी. त्यांचा संपर्क होऊ शकत नाहीये. शिवसेना युबीटीचे प्रवक्ते जयेश वाणी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे आपण तोपर्यंत जाऊयात. जयेशजी, तुम्ही बघताय हे सगळं काय चाललंय महाराष्ट्रामध्ये. सगळेच एकत्र येत आहेत, वेगळंच काहीतरी सुरू आहे महाराष्ट्रात. काय तुमची प्रतिक्रिया यावर? आपल्याला कळत असेल, मी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या दर्शकांची आणि आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो की मी आता लोकल ट्रेननी घरी निघालोय. सकाळपासून कामं होती सगळी, त्याच्यामध्ये व्यस्त होतो, त्यामुळे मी आपल्या दर्शकांची सगळ्यात पहिल्यांदा क्षमा मागतो. हे जे सगळं चालू आहे ना सर, यावरती मला एक खूप चांगली ओळ आठवली. रामधारी सिंह दिनकर म्हणून हिंदीतले खूप मोठे कवी आहेत आणि त्यांना राष्ट्रकवी म्हणून सुद्धा म्हटलं जातं. अजित चव्हाण सरांच्या पक्षाचे जे नेते आहेत, त्या सन्मानाने नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा रामधारी सिंह दिनकरांचा खूप आदराने उल्लेख केला होता. त्यांच्या जयंती शताब्दी निमित्त ते गेले होते. त्यांची खूप छान कवितेच्या 2 ओळी मी आपल्याला सांगतो की समर शेष है नहीं पाप का भागी केवल व्याध. समर शेष है नहीं पाप का भागी केवल व्याध, जो तटस्थ है समय लिखेगा उनके भी अपराध. आज राजकारणामध्ये नेमकं हेच चालू आहे. जे तटस्थ व्हायचा प्रयत्न करतायत ना, त्यांचे अपराध लिहिले जात आहेत आणि इतिहासात त्याची नोंद होते. लक्षात घ्या, ज्या पद्धतीचं आपलं महाराष्ट्राचं राजकारण आहे, असं राजकारण यापूर्वी महाराष्ट्राने कधीही बघितलं नाही. 1966 ला शिवसेनेची स्थापना झाली. तत्पूर्वी 1960 ला 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. महाराष्ट्र राज्याचे मराठी महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना आजही आपण राजकारणामध्ये अनेक लोक, म्हणजे अजित सर असतील, तुम्ही असाल, मी असेल, अगदी आनंद गायकवाड सर असेल, हे राजकारणातले राजहंस म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. इतकं त्यांचं राजकारण अत्यंत पारदर्शक आणि तत्वनिष्ठ होतं. अशा परिस्थितीमध्ये आपण खरंच आज यशवंतराव चव्हाण किंवा इतर सगळ्या महाराष्ट्रातल्या मोठ्या नेत्यांच्या राज्यात राहतोय का? शाहू फुले आंबेडकरांच्या नावाचा जप आपण सगळे जनरली करतो, पण हा जो महाराष्ट्र ज्या राजकारणाच्या पद्धतीने चाललाय ना, आज शंका येते की आपल्यापैकी कुणाला खरंच छत्रपती शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महापुरुषांचं नाव घेण्याचा नैतिक अधिकार उरलाय का? महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांना तर कदाचितच नाही. त्यातल्या त्यात मुश्ताक सर, मला एक गोष्ट अभिमानाने सांगावी लागेल. ज्या पक्षाचं मी प्रतिनिधित्व करतो, ज्या पक्षाचं नेतृत्व सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब करतायत, मला अभिमान आहे की या सगळ्या घाणीमध्ये, या सगळ्या चिखलामध्ये माझे साहेब वेगळे दिसून येतात. त्यांनी हे ठरवलंय की लोकशाहीची चाड राखण्यासाठी, सज्जनांचं राजकारण करण्यासाठी आपण वेगळं राहिलं पाहिजे. आणि आपण बघतोय, आम्ही कुठेही कुठल्याही परिस्थितीत आमच्या राजकीय विरोधकांबरोबर कधीही युती केली नाही. आता मुद्दा येणार, मला माहिती अजित चव्हाण सर कुठे जाणार. अजित चव्हाण सर म्हणणार, काँग्रेस बरोबर तुम्ही युती नाही का केली? आता प्रॉब्लेम असा आहे सर, काँग्रेस बरोबर वंदनीय बाळासाहेबांपासून युती चालू आहे. प्रतिभाताई पाटील ज्यावेळेस राष्ट्रपती पदाचे उमेदवार होता, आपल्याला सगळ्यांना लक्षात आहे. मी त्या सगळ्या आठवणी पुन्हा उजळून काढत नाही. प्रॉब्लेम असा आहे, शिवसेनेने कधी पीडीपी बरोबर युती नाही केली सर. शिवसेनेने कधी आपल्या वैचारिक सिद्धांताच्या विरोधातल्या लोकांबरोबर युती नाही केली. भारतीय जनता पार्टी बरोबर केली, कारण की भारतीय जनता पार्टी त्यावेळेस हिंदुत्वाचं राजकारण करत होती. आता भारतीय जनता पार्टी हिंदुत्वाचं नव्हे, द्वेषाचं राजकारण करते आणि सत्ता टिकवण्यासाठी त्यांना काँग्रेसही चालते, पीडीपी पण चालते, तुमचे नितीश कुमार सुद्धा चालतात. ज्यांनी म्हणून त्यांच्या नेत्यांना शिव्या दिल्या ते सगळे भाजपला चालतात. इतकंच काय,
आज सगळ्यात मोठा विरोध नांदेडमध्ये घडला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणले की नांदेडचा विकास काँग्रेसमुळे झाला नाही, आणि त्याच व्यासपीठावरती तत्कालीन काँग्रेसचे नेते ज्यांच्याकडे नांदेडचं सार्वभौमत्व होतं ते अशोकराव चव्हाण देवेंद्र फडणवीसांच्या बरोबर आहे. राजकारणासाठी नीतिमत्तेला तिलांजली देणारा पक्ष जर देशाच्या राजकारणात कुठला असेल तर तो भारतीय जनता पार्टी आहे. जयजी, अजित चव्हाण सुद्धा आहेत. अजितजी, तुम्ही ऐकलत काय बोलले जयेश वाणी. सध्या जे युती वेगळ्या पद्धतीची तुमच्या पक्षाच्या माध्यमातून होत आहे, म्हणजे एमआयएम असेल, काँग्रेस असेल, तर याबद्दल तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल? माझे प्रिय मित्र जयेश वाणींना फक्त एक विनंती करेल, माईक ऑफ करा आणि ऐका. बोलायचं असेल तेव्हा तुम्ही नक्की बोलू शकता. थोडासा नॉईज डिस्टर्बन्स आहे जयेशराव. येस, मी आत्ता शेवटच्या मुद्द्यापासून जयेशरावांच्या सुरुवात करतो की काय बघा नेमकं की जसं जयेश वाणी हे व्यक्तिगत पातळीवरती माझे अतिशय प्रिय मित्र आहेत, परंतु ज्या पक्षाची धोरणं चुकली आहेत त्या पक्षाबरोबर ते गेलेत. त्यामुळे त्यांच्यावरती टीका करणं क्रमप्राप्त आहे. ती टीका व्यक्तिगत त्यांच्यावरती नसून पक्षाच्या ध्येय धोरणांवरती. आता आमच्याबद्दल बोलत असताना त्यांनी दिनकरांच्या कवितांच्या काही ओळी उद्धृत केल्या इथे. असं आहे की आम्ही दोघेही मित्र हे कवितेचे भोगते आहोत. मुश्ताक सर काही ओळी नामदारी जिनच्या मी सुद्धा इथे उद्धृत करतो आणि मग चर्चेला सुरुवात करतो की आजादी का यह ताज बड़े तब से भारत ने पाया है, मत पूछो इसके लिए देश ने क्या कुछ नहीं गवाया है. जब तोप सामने खड़ी हुई वक्षस्थल हमने खोल दिया, आई जो नियति तुला लेकर हमने निज मस्तक तोल दिया, माँ की गोदी सूनी कर दी, ललनाओं का सिंदूर खो दिया, रोशनी नहीं घर की केवल आंखों का भी नूर दिया. मोठी कविता आहे पण वेळेच्या अभावी इथं दोन ओळी उद्धृत करतो आणि पुढे जातो. जयश्राव, काय असतं की बाकी कुठल्याही गोष्टीबद्दल तडजोड होऊ शकते. जेवायचं ताट द्या पण बसायचा पाठ देऊ नका अशी मराठीमध्ये म्हण आहे. काय झालं माहितीये का, तुम्ही सगळेच लोक खूप ममत्व असलेले लोक आहात आमच्यासाठी. उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र आहेत, पण तुम्ही बसायचा पाठ दिला, तुमची राजकीय सुनता झाली. एक लक्षात घ्या, या देशामधल्या राष्ट्रवादी मुसलमानांच्या सोबत बाळासाहेब होते, पण श्रीरामपूरमध्ये एका दहशतवाद्याची हत्या झाल्यानंतर हजारो लाखोच्या संख्येनं तिथं काही मुसलमान जमतात. हे धोकादायक आहे देशासाठी. आज एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, वंदनीय हिंदुहृदय सम्राटांच्या मार्गावरती तुम्ही चालत नसल्यामुळं जयश्राव महाराष्ट्राच्या जनतेनं सातत्यानं नाकारलं. व्यक्तिगत पातळीवरती थोडस बोलतो, याच शिवसेनेमध्ये जेव्हा सगळे बगलबच्चे होते आणि त्वेषानं बोलणारा एक माणूस होता जो पुढे आमदार खासदार म्हणून लोकांना सहन नाही झालं आणि त्यांनी आपल्या विरोधामध्ये षड्यंत्र केलं. तुम्हाला शिवसेना म्हणजे तुम्हाला थांबावं लागलं राजकारणामध्ये. काल परवा हे लोक अडचणीत आले तेव्हा त्यांनी तुमच्याकडे एक कागद दिला आणि तुम्हाला सांगितलं की तुम्ही पुन्हा प्रवक्ते आणि पुन्हा तुमच्यासारख्या गुणी माणसाला जवळ केलं. हे दुःख आहे, हा मुद्दा आहे, हे लक्षात घ्या आपण. आणि मला असं वाटतं मुस्ताकजी, महाराष्ट्राला जे आवडत नाही ते जर सुरू राहिलं तर महाराष्ट्र त्याचं उत्तर अत्यंत संयत पद्धतीने देतो. अतिशय नम्रपणे आपल्या माध्यमातून मी सांगतो की या महाराष्ट्रामधल्या देशप्रेमी विचारांच्या सोबत उभं राहायचं असं महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलंय. रशीद इंजिनियर सारखा रासुकाखाली कैदेत असणारा माणूस, ज्याला भारत देशाविरोधात युद्ध पुकारलं म्हणून जेलमध्ये टाकावं लागलं, ज्यानं पाकिस्तान जिंदाबाद म्हणलं मुश्ताक सर, अशा माणसांच्या सोबत यांनी युती केली आहे म्हणून महाराष्ट्राची जनता नाकारेल यांना. मुश्ताक सर, ट्रेन मध्ये कदाचित नेटवर्क नाही. ऐका मुश्ताक सर, मला फक्त रिप्लाय देऊ दे, कारण की काय होईल, कदाचित माझा नेटवर्क जाईल. तत्पूर्वी फक्त एवढंच, यस, माझं एवढंच म्हणणं आहे की कवितेचं आमच्या दोघांची आवड आपण बघितली. एक कवितेचं अजून दोन ओळी सांगतो. तू इधर उधर की बात न कर, ये बता कारवा किसने लूटा, मुझे रहजनों से गिला नहीं तेरी रहबरी का सवाल है. असं खूप छान शेर आहे. याचा अर्थ असा होतो की तू इकडचं तिकडचं नको सांगूस, तू हे सांग
की हा जो कारवा आहे, हे जे सगळं लुटलं गेलं, ते का लुटलं गेलं, मला त्यांच्यावरती ऑब्जेक्शन नाही, मला तुझ्या दिशादर्शनावरती रहबरी पर सवाल आहे, तुझ्या तुझ्या दिशादर्शनावरती आक्षेप आहे. आता मला सांगा, मी जे मुद्दे मांडले त्यातल्या कुठल्या मुद्द्याचा त्यांनी प्रतिवाद केला? MIM बरोबर युती कुणी केली हो सर? भारतीय जनता पार्टीने केली. काँग्रेस बरोबर युती कुणी केली हो अंबरनाथ मध्ये? काँग्रेसने केली. आता काँग्रेस बरोबर युती ज्या भारतीय जनता पार्टीने केली, त्या भारतीय जनता पार्टीने स्वतः युती का केली याचं स्पष्टीकरण देण्याऐवजी ते मला सांगतायत की माझ्या पक्षाने काय केलं. एक गोष्ट फक्त वैयक्तिक माझ्या लेवलला आली म्हणून सांगतो, माझ्या पक्षाने मला अत्यंत योग्य वेळी प्रवक्ते पदाची जबाबदारी दिली असं मला स्वतःला वाटतं. यापूर्वी मी कदाचित, माझं असं स्वतःचं वैयक्तिक मत आहे, तुमचं नसेल मित्रप्रेमापोटी, पण माझं वैयक्तिक असं मत आहे की माझ्याकडे ती मॅच्युरिटी यायची होती. ज्यावेळेस माझ्या नेतृत्वाला असं वाटलं की माझ्याकडे ती मॅच्युरिटी आली असावी कदाचित, म्हणून मला हे पद दिलं गेलंय आणि त्याला ते योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीला ते पद दिलंय की नाही मला माहिती नाही, पण योग्य वेळी दिलं गेलंय मला. यापूर्वी असं काही घडलं नव्हतं. अननेसेसरीली काहीतरी वेगळं माध्यमांमध्ये यायला नको. अकोटमध्ये तुम्ही पण सोबत आहात त्यांच्या. एक मिनिट मला कुणाच्या या सगळ्या कुणाच्या जे जे विकास मंच जे स्थापन करण्यात आलं त्यामध्ये असा एक मुद्दा असा आहे की असेच प्रयोग महाराष्ट्रामध्ये शिंदेना बाजूला ठेवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली अनेक ठिकाणी केले गेले. स्थानिक नेतृत्वाला ज्या त्या वेळेस ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी योग्य वाटतात त्या केल्या गेल्या. मात्र पक्ष म्हणून आम्ही कुणाच्याही बरोबर अशा पद्धतीने नाही, कुणाबरोबरही नाही. अकोटमध्ये बोला बोला. अकोटमध्ये MIM ची आणि भाजपाची ही युती झालेली नाही, हे एक प्रकारचा कारण असं आहे. कारण आमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, प्रदेश उपाध्यक्ष पुंजानीजी जे आता तिथं नगराध्यक्ष झालेले आहेत, त्यांनी हे क्लिअर केलेलं आहे की तिथं कसल्या अकोटला कोणत्याच प्रकारची तिथं युती झालेली नाही. आणि राहिली आमच्याबद्दल, आता कवितेचा संग्रह चालू आहे बहुतेक, त्यात माझा एक शेर सगळ्यांनीच ऐकायचा. न जाने मैं किसकी आंखों को खलने लगा हूं, न जाने मैं सबकी आंखों को खलने लगा हूं, मैं अपने ही घर में सांगायचं तात्पर्य हे आहे की सगळीकडून ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत, फक्त मुस्लिमांच्या मतावरती किंवा मुस्लिमांच्या अवतीभोवती फिरूनच राजकारण चालणार आहे का? मुस्लिमांच्या व्यतिरिक्त काही जग आहे का नाही? ज्या ज्या लोकांनी, ज्या ज्यांना वाटतं की नगरपालिका असेल, विधानसभा असेल, लोकसभा असेल, महापालिका असतील, याच्यामध्ये विकासाच्या मुद्द्यावरती कुणी बोलणार आहे का? विकासाच्या बाबतीवरती राजकारण न करता काहीतरी वेगळ्या स्वरूपातलं करायचं. आणि मुसलमानांना, अरे राहिली गोष्ट आता म्हणजे राजकीय सुनता, मी मराठी मुसलमान आहे, राज्यभरात मी फिरणारा ह्याच्यातला आहे. आता MIM सुद्धा मी जॉईन केलेली आहे आणि तुमच्या आशीर्वादानं काय मिळालं तर मी तुमच्या सोबतही येणाऱ्या काळात पॅनलवरती बसणारच आहे. मला माहिती आहे या राज्यामध्ये ज्या पद्धतीनं फक्त मुस्लिमांच्या अवतीभोवती राजकारण करू, अरे कोण आहे? कोणीही बोलत नाही. मुसलमानांची राजकीय सुनता 100% झालेली आहे चव्हाण साहेब, 100% झालेले, कुणी वालीच नाही. राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठीचा धडपडा आम्ही केलेला आहे, परंतु फेक नेरेटिव्ह करून. आता आमचे कोणीतरी एक सहकारी बोलले की काय, त्यांनी खूप छान उत्तर दिलं. ते एक प्रश्न त्यांनी केलेला होता की काय आहे मुस्लिमांच्या संदर्भातले, काय आहे? काहीच नाही. राजकीय दृष्टिकोनातनं लातूरमध्ये आविसी साहेबांनी तेच सांगितलं. आजही ते संभाजीनगर, औरंगाबादला, मी संभाजीनगर औरंगाबाद बोलतोय, मी महाराष्ट्रातला मराठी मुसलमान आहे, त्याच्यावरती मला राजकारणाचं येत नाही. पण दोन्ही आहे. संभाजीनगरच म्हणा मोहसिनभाई, औरंगजेब आपला कुणी नाही. तुम्ही या महाराष्ट्राच्या मातीमधले आहात. तुम्ही तुर्क, युसुफजई, मंगोल, पश्तू, पठाण नाही आहात. तुम्ही या महाराष्ट्राच्या मातीमधले मुसलमान आहात. त्यामुळे तुम्ही छत्रपती संभाजीनगरच म्हणा. ना अजित सर, मी तुमचं समर्थन करतो की छत्रपती संभाजीनगरच म्हटलं पाहिजे, कारण की तुम्ही मंगोल नाही आणि तुम्ही आर्यही नाही. त्या देशामध्ये तुम्हाला मुहाजीर वाटतो, भाजपाला मुहाजीर वाटतो, काँग्रेसला मुहाजीर वाटतो, पाकिस्तानचा शब्द आहे, सेनेला शब्द आहे. आणि मला एक फक्त एवढंच म्हणायचंय तुम्हाला, हे दिननी सांगितलं, जे तुमच्या आईने तालीम मध्ये आहे त्याचा तुम्ही अवलंब करा. तुम्ही
तुमची मान कापण्यासाठी का तुम्ही उबाटाच्या हाती देता हो? तुम्हाला तुमचे मुद्दे आम्ही ऐका मुस्लिमांचे प्रश्न आहेत, एक मिनिट तुम्ही त्याच्यावरती या ना, तुम्ही आम्ही त्या मुद्द्यांवरती तुम्ही बोला, भांडा, सांगा. आणि या अजितजी देशामध्ये असदुद्दीन ओवैसी ज्या वेळेला राष्ट्रहिताचे मुद्दे येतात काय भूमिका घेतात, मात्र बिनपेंडी का लोटा असल्यासारखे आमच्याच महाराष्ट्रामधले हिंदू सूर्य, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव जेव्हा कुठेही लुडकतात आणि त्यांना आपल्या मतांकरता आता मोहल्ल्यांची चक्कर काटल्याशिवाय आणि आपल्याला मामूजांच्या दाढीला पुरवल्याशिवाय अहो तुम्ही आणि आपली त्यांच्यामध्ये राजकीय युतीमध्ये हलगर्जीपणा झाल्याशिवाय काही पर्याय नाही. अजितराव हे जेव्हा लक्षात येईल, तेव्हा या तुमचा पक्ष लोकांच्या एमआयएम बरोबर ताब्यामध्ये युतीत आहे. मोहसिनभाई, तुमचा पक्ष एमआयएम बरोबर युतीत आहे. या अजितराव लोकांच्या भारतीय जनता ताब्यामध्ये पार्टी हा पक्ष निदान एमआयएम बरोबर युतीत आहे. महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टी हा पक्ष पीडीपी मावळे बरोबर असलेल्या युतीमध्ये आहे. मराठी भारतीय जनता अभिमानी पक्ष हा बोलताना नितीश आपलं कुमारांबरोबर राजकीय सत्तेमध्ये भवितव्य आहे. हे लबाड आहेत, लांडगे आहेत. ना मुद्दा असा आहे की जेवढी उदाहरणं सांगितली हे लबाड इतकं फेक नरेटिव्ह. मोहसिनभाई मला सांगा, लक्षात घ्या. ऐका नितीश कुमारांबरोबर सत्तेत कोण आहे? एक मिनिट थांबा सर नाही हे असं नाही चालणार, असं नाही चालणार. म्हणून मुद्दा माननीय मोदीजी राहू देत, ते राहू देत, ते महापालिका निवडणुकीत त्यांना कशाला आणताय? अहो नरेंद्र भाईंना महापालिका निवडणुकीत आणणार आहे का? जिल्हा परिषदेच्या निवडणुका अजून बाकी आहे, तिथे घेऊन येताना ग्रामपंचायतीच्या निवडणुका तिकडे आणा मोदीजींना. संशोधन केलं वक्फच्या मुद्द्यावरती. वक्फच्या मुद्द्यावरती तुमचं बिल सुप्रीम कोर्टाने उचलून फेकून दिलं. तुमचं बिल सुप्रीम कोर्टाने उचलून फेकून दिलं. मुसलमानाच्या उमऱ्याला सर काय आहे, भारतीय जनता पार्टीची सवय आहे. भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने डिबेट करताना सर त्यांच्याकडे मुद्दा नसला की ते असे डिबेट करतात. त्यांच्याकडे मुद्दा नसला, सांगायला विषय नसला की अशा पद्धतीचं नॉनस्टॉप बडबड करत राहणं आणि लोकांना त्याच्यामध्ये एंगेज करणं ही भारतीय जनता पार्टीची पद्धत झालेली आहे. ही पद्धत आहे भारतीय जनता पार्टीची आर्ग्यू करायची. तुमचं काहीच नाही हो. ही पद्धत आहे भारतीय जनता पार्टीची. तुमचा बसायचा पाठ दिला. आता काय झालेला प्रॉब्लेम, एमआयएम बरोबर युतीमध्ये तुम्ही गेला, तुमच्याकडे द्यायला उत्तर नाही. काँग्रेस बरोबर तुम्ही बसला, तुमच्याकडे सांगायला कारण नाही. आता म्हटल्यावरती सगळी चर्चा बरबाद करायची, कुणाला काही ऐकून जाऊ देऊ नये, सतत या सगळ्या चर्चेचं वाटोळं करायचं आणि मुद्दा आपल्या इतरांपर्यंत पोहोचू द्यायचा नाही. या पद्धतीचं घाणेरडं राजकारण अजित चव्हाण आपण सतत करत आलेला आहात आणि ह्या तुमच्या राजकारणालाच महाराष्ट्र वैतागलेला आहे. या पद्धतीचं राजकारण नाही. मला सांगण्यापेक्षा अजित चव्हाणांना सांगा ना, अजित चव्हाणांना सांगा. मी तर ऐकून घेतलं सगळ्यांचं, मी तर किती शांतपणे ऐकून घेतलं. अजित चव्हाणांकडे मुद्दा नाही सांगण्यासाठी एमआयएम बरोबर जाऊन बसले ना, आता बडबड करायची सतत कंटिन्युअसली. म्हणजे लोकांपर्यंत मुद्दा जाऊ नये, लोकांपर्यंत हे जाऊ नये की भारतीय जनता पार्टी एमआयएम आणि काँग्रेस बरोबर युतीमध्ये आहे, हे लोकांपर्यंत जाऊ नये म्हणून सतत मुद्दे बदलत राहायचे, सतत मुद्दे इकडून तिकडे करत राहायचे. हा प्रॉब्लेम अजित चव्हाणांचा, हा भारतीय जनता पार्टीचा प्रॉब्लेम आहे. भारतीय जनता पार्टी कुठलीही गोष्ट मुद्द्यावरती बोलू शकत नाही. विचारधारा नसलेला अविचारी लोकांचा पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी. अजितजी, एमआयएम बरोबरची युती झाली कशी? वरिष्ठांना याबद्दलची कल्पना नव्हती का? राजकीय सुद्धा झाल्यामुळं तुम्हाला नेमकं करावं काय ते कळत नाही. अहो राजकीय सुनता तुमची झाली, तुम्ही युती केली एमआयएम बरोबर. अहो ज्यांनी एमआयएम बरोबर केली युती त्याची राजकीय सुनता झाली म्हणजे तुमची झाली. तुम्ही राजकीय सुनतेत बसलेला आहात. एकदा नाही तीनदा झाली, अजिबात नाही. एकदा नाही तीनदा युती झाली, काँग्रेस एकदा नाही तीनदा राजकीय सुनता झाली आहे तुमची. राष्ट्रवादीचं बोलतोय राजकीय सुनता तुमची तीनदा झाली, तीनदा. मी 3 उदाहरणं सांगू शकतो. बघा काय करतात आता तर आम्हाला फक्त ज्याप्रमाणे आम्हाला अहो तुम्ही अजित पवारांना शांत बसवू शकत नाही. तुम्हाला अजित पवारांचा, शाहू फुले आंबेडकरांचा विचार थांबवता येत नाही. म्हणून आता आम्हाला वाटतं भाजपाची बी टीम सी टीम म्हणून काम करणारी काँग्रेस, राष्ट्रवादी शाहू फुले आंबेडकर आणि एक मिनिट, मोहसिन खान सर एक सेकंड थांबा, एक मिनिट थांबा फक्त नाही थांबा एक मिनिट. अजित चव्हाणांना एकदा बोलून घेऊ दे, कारण की ते ऐकणार नाही, मला माहिती आहे ते ऐकणार नाही. त्यांच्याकडे सांगण्यासारखं काही नाही, त्यांना बोलून घेऊ दे एकदा. सर बोला अजितजी बोला. चला मगाशी असा होता, झालं की सांगा फक्त, झालं की सांगा फक्त. जयजी थांबा हो जरा. माझा प्रश्न असा होता की जी युती झाली अकोटमध्ये त्याबद्दल देवेंद्र फडणवीसांना नाराजी व्यक्त करायला लागली, म्हणजे वरिष्ठांना याबद्दल कुठलीच कल्पना नव्हती का? अगदी स्पष्टपणे सांगतो, मोहसिन भाईंनी आता सांगितलं
हा स्थानिक पातळीवरती आघाडीमधला स्थानिक उद्योग होता. तो भारतीय तुमचा जनता आवाज येत नाही नीट अजितजी. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? आता पोहोचला. हा बोला बोला. MIM असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल, या दोघांच्याही श्रेष्ठींना याबाबत कुठलीही कल्पना नव्हती आणि त्यामुळं तातडीनं, जसं अंबरनाथमधला विषय आमच्या पक्ष नेतृत्वानं तातडीनं सांगितलं. काय असतं आपण लक्षात घ्या, या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. कार्यकर्त्यांच्या निवडणुका झाल्यानंतर स्थानिक पातळीवरती सरकार आणण्याकरता स्थानिक जिल्हाध्यक्ष असतील किंवा इतर मंडळी आमच्याकडे एक प्रकार असाही घडला की एका जिल्हाध्यक्षानं स्वतःच्या मर्जीत लोकांना तिकीट दिली, कार्यकारिणीत बरखास्त केली. हे लक्षात घ्या. विचारधारा सोडून अशा पद्धतीनं ना MIM वागू शकते, ना भारतीय जनता पार्टी वागू शकते, ना उबाठा वागू शकते. एक लक्षात घ्या. जयश्राव, आता या सगळ्यातनं गाढा वेळ गेला आणि ब्रह्मचर्य गेला अशी मराठीमध्ये एक म्हण आहे. या उक्तीनं आपण माझ्या जे मागे लागलात ना, ते अतिशय अयोग्य आहे. लक्षात घ्या. जसं तुम्ही काँग्रेसच्या मांडीवर राजकोटपणे जाऊन बसलात, बाळासाहेबांच्या विचारांचा खून केला, हे तसं नाही हो. एखादा छोटा कोणी प्यादा खालचा जिल्हाध्यक्ष आमचा एखादा राज्याचा सरचिटणीस चुकला, याचा अर्थ चुकला असा नसतो. पक्षाने समज दिली आहे, हे सगळं रद्दबातल आहे. त्यांनी मनातले मांडे मनात खावेत. आमच्या विचारधारेला अशा पद्धतीनं कुठेही जाण्याचा नैतिक अधिकार प्राप्त होत नाही, तो आमचं नेतृत्व घेणार नाही आणि तो दिलेलाही नाही. त्यामुळे याचा आम्ही साफ इन्कार करतो. नाही, याच्यामध्ये तुम्ही झालं आमदारांना आता नोटीस तुमचं. दिली आहे. आता ऐकणार तर शांतपणे. ते काय दिले नक्की, आता त्याच्यावर काय ऐका ना, कारवाई होणार आहे? रिप्लाय मुश्ताक सर, मुश्ताक एकच सर, एकच मिनिट, एकच मुश्ताक सर, मिनिट. मुश्ताक सर, त्यांचं एकदा सगळं ऐकून घ्या. अगदी 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 एक नाही, 10 मिनिटं द्या, 10 मिनिटं द्या, 10 मिनिटं द्या. फक्त नंतर मध्ये बोलू देऊ नका. त्यांना सहन होत नाही कारण की ऐकणं अजितजी बोला, प्रॉब्लेम हा आहे. अजितजी, आमदारांना नोटीस दिली नाही गेली नाही, तुम्ही बोला अजितराव, मी ऐकणार तुमचं. छान. नाही जयश्राव तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. असं करून रखताय माझ्या मित्रा. मला माननीय संपादक मोहसिन नाईंनी प्रश्न विचारल्यानंतर मी उत्तर देतो. मी तुम्हाला तोडत नाहीये मध्ये मध्ये, लक्षात घ्या. संपादक महोदय, आपण माननीय पाहुण्यांचा गैरसमज दूर करा. आपण प्रश्न विचारल्यावरच मी उत्तर देतोय. मी जयेश वाणींना तोडत नाही. आपण त्याला सांगा. हो, बोला बोला. मुश्ताक भाई, मुश्ताक जी, नाही, हा या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आमदारांना भाई म्हटलं तरी चालेल. मुश्ताक सरांना भाई म्हटलं तरी चालेल. मुश्ताकजी तुम्हाला भाई म्हटलं तर चालेल ना? त्यांनी दुरुस्त केलं स्वतःला. आधी मुश्ताक भाई म्हटलं तर मुश्ताक जी वरती आले. तर मुश्ताक भाई म्हटलं तर चालेल त्यांना, काय प्रॉब्लेम नाही. हा, गुड 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 म्हणा. हेच अपेक्षित आहे, हेच अपेक्षित आहे. माझ्यावर येऊ नका, आपण मुद्द्यावर बोलूया. त्यामुळं त्यांना भाई काही हरकत नाही माझी. ते भाईच आहेत. फक्त विषय असा आहे, ते आमच्या मतांसाठी भाई नाही आहेत. जसं आमच्या मुस्लिम भगिनींनी आम्हाला ट्रिपल तलाकच्या मुद्द्यावरून भरभरून मतदान केलं ना, लक्षात घ्या. विचारधारेवर ठाम राहून निर्णय घेतलं की असं होतं. जसं लाडक्या बहिणीमुळे आमच्या बहिणी आम्हाला मतदान करतायत, तसं तुम्ही नुसतंच वोट बँक करता. काँग्रेसनी जसं आमच्या मुस्लिम बांधवांना कुरवाळलं, तसं कुरवाळू नका. स्पष्ट सांगा तुम्ही कुठं चुकताय, तुम्ही कुठं बरोबर आहात, कसं तुम्हाला सोबत यायचं. कारण आता एक पाकिस्तान दिलाय, दुसरा देता येणार नाही. तुम्ही त्याच मार्गावरती आहात. आणि बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र असं करतात म्हणल्यानंतर महाराष्ट्राला जास्त त्रास होतो. घेऊन बसलेलं नाही, कुणीच कुणाला खांद्यावर घेतलेलं. मी आता बोलू, आता तयार करण्यासाठी यांनाही बोलून घेऊ दे, यांनाही बोलून घेऊ दे. एक दोन नाही, नगरपालिकेत ही सुरुवात होती. 2 नंबरचा पक्ष राहिला चव्हाण साहेब. एक महापौर दिलाय, एक नगराध्यक्ष दिलाय. ज्या ज्या पक्षांनी मुस्लिम समाज जे म्हणलं ना, दाढी टोपी झुब्बा कुरवाळणं हेटाळणं, हे खूप झालं. एक राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी फक्त ते आकोट संदर्भात जे बोलतात एवढंच आहे. काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी हे सेना काय असेल ते सगळ्यांनी एक मस्त तयार केलेलं. बेगानी शादी में एक अब्दुल्ला दिवाना शिरलाय का सांगा. नाही अब्दुल्ला नाही, एकच मिनिट घेतो. ते बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना त्याला सांगा की नाही तसं काही.
त्याच्यावरनं चाललंय शाहनवाज का मनातले मांडे खायला लागलेत की आता किती भारी झालं, भाजप एकत्र आली, मग आम्ही टीका करणार, आम्ही निवडून येणार, आमची सत्ता बसणार, मुंबईत आमचा महापौर होणार. सांगा त्याला. नाही 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 आता ऐका ना चव्हाण साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना नाचतोय, नाचू द्या. त्यांची अवकात आणि त्यांची लायकी दाखवण्याचं काम हे पक्ष करतंय मोठ्या स्वरूपात. आता काय झालं, तुमचं फिसकटलं, तुमचं जुळलंच नाही, सूत जुळलं नसल्यामुळे सगळे वेगवेगळ्या फाट्याला चालतायत. तुम्ही ते खापर सुद्धा आमच्यावरच मानतात. म्हणलं ना, मैच कथे म्हणून एक मस्त कविता आहे, कधी भेटलं तर तुम्हाला ऐकून देईन. होय आनंदजी, सगळ्यात बोला. बरं नाही, आमचं झालं. जयजी आहे अजून थोडंसं बाकी. ऐकवतो तुम्हाला मुस्ताकी, ऐकता मुस्ताक भाई म्हणतोय. वा. हा ऐका, इर्षाद, आमची परिस्थिती कशी आहे ती ऐका आता चव्हाण साहेब, ऐका इर्षाद. बोलतोय. कपडे फटे तक फिरने वाला, सगळ्यांची अवस्था सांगतोय, समाजाची बोलतोय. कपडे फटे तक फिरने वाला कौम का नेता मैचकते, पैसे लेके वोटिंग करने वाली वोट बैंक भी मैचकते, पानपट्टी भंगार मौज का गाड़ा लगाने वाला भी मैचकते, देश के तरक्की में रुकावट दूसरे चलाते हैं, नागपुर से पकड़ा जाता मैचकते। हिंदू मुस्लिम दंगा कहीं भी होने दो चौहान साहब, हिंदू मुस्लिम दंगा कहीं भी होने दो, फसाद की जड़ भी मैचकते, लाठी चार्ज कहीं भी होने दो, मरने वाला भी मैचकते। ये देश में कैसा कानून आया नहीं मालूम मुस्ताक जी, ये देश में कैसा कानून आया नहीं मालूम, सरकार को नहीं। देश में लोक संख्या बढ़ रही, देखो देश में, अब तो तुम बोल रहे हैं 4 पैदा करो 12 करो, देश में लोक संख्या बढ़ रही, देखो उसका भी जिम्मेदार मैचकते। कसे कसे कोणते कोणते आरोप तरी तुम्ही करणार आहेत, लेकरापासून पैदा करण्यापासून, खाण्यापासून, पिण्यापासून, राहण्यापासून, कपड्यापासून, सुनतापासून मैचकते। कुठं आहे मी? या देशातल्या मुसलमानाला तुम्ही मुहाजीर करून ठेवलंय, रिफ्युजी बनवलंय, धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली कधी आमची तुम्ही या देशाचे मालक आहे मोहसिन भाई, तुम्ही मुहाजीर नाही, मुहाजीर हा पाकिस्तानचा शब्द आहे। या देशाचे मालक आहात तुम्ही, तुम्हाला ज्या कोण लोकांनी वोटिंग साठी वापरला ना, त्यांना हे तुम्ही उत्तर द्या। भारतीय जनता पार्टी या देशाच्या मुस्लिमाला देशाचा मालक समजते, राष्ट्रीय विचारानं वागा, हे असं वागू नका। तुमचा काही एखादा तुकडा किंवा एखादा देश घेऊन बाहेर निघून जाण्याची पात्रता नाही, कारण तुम्ही याच मातीतले, तुम्ही काय अरबस्तानात आलेले नाही कुठं, हे लक्षात घ्या। हे लोक भडकवतील, हे सांगतील, हे पेटवतील। या देशातल्या मुस्लिम भगिनी जशा मोदीजीच्या पाठीशी उभं राहिल्यात तसे राहावा, फायद्यात राहाल, कारण हा देश तुमचा आहे, देशाचे मालक तुम्ही आहे, आम्ही हे मानतो। या देशाचे मालक या देशामधले मुसलमान आहेत, आणि ज्यांना असं वाटतं आम्हाला आणखी एक पाकिस्तान पाहिजे, ज्यांना असं वाटतं की आम्हाला आणखी एक शर्यतचा कायदा पाहिजे, त्यांच्यासाठी मात्र हा देश नाही, हे लक्षात ठेवा। त्यांनी सिरियामध्ये जायची स्वप्न बघायची, आणि त्याच्याकरता काय आहे की तात्कालिक फायद्याकरता ज्या लोकांना सत्ता हवी आहे, ज्या लोकांना थोडक्यात राजकीय फायदा आपल्याकडनं हवा आहे, ती माणसं आपल्याला बरगवलं होती, आम्ही बरगवणार नाही। आणि आमच्या बहिणींची जशी बाजू घेतली ट्रिपल तलाकच्या साठी, तशीच मुस्लिमांची बाजू घेणार। सामान्य मुस्लिमांकरता आम्ही वक्फचा कायदा सुधारणार, सामान्य मुस्लिमांना न्याय देण्याकरता वक्फच्या कायद्यामध्ये आम्ही सुधार करणार, वक्फचा वापर सर्वसामान्य मुस्लिमाच्या हित हक्काकरता होण्याकरता आम्ही प्रयत्न करणार, लक्षात ठेवा। जयजी, बरं, या दोघांचं झालं की मला सांगा मुस्ताक भाई, मी ट्रेनची वाट बघतोय कुठल्या स्टेशन नाही, मी असं मध्ये काही बोलत नाही, मी सगळ्याच उत्तर देणार, फक्त मला मध्ये बोलता येत, मी वकील आहे, मला सवय काय आहे सर की एक तर मी बोलणार, नाही तर बाजूचे वकील बोलणार, तसं मध्ये मध्ये मला जमणार नाही, मला क्षमा करा, मी आपली माफी मागतो जी। एक आपण छान एकेका मुद्द्याकडे जाऊ, आरामात जाऊ। मुद्दा हा, मला सर कोंबड्या समजत नाही, मला कोंबड्या नाही, त्यांना मी माझ्या तर्कांवरती बोलीन, पटेल त्यांना पटेल, त्यांना नाही पटणार त्यांना नाही पटणार, मी माझे तर्क मांडायचा प्रयत्न करेन अत्यंत विनम्रतेने।
माझा पहिला नाही, तर्क पण ते आहे. कोणाच पटणार आज नाही, चर्चा तुम्हाला बोलावं कशासाठी लागेल, होती? असं नसतं वकील साहेब. बोलतोच आहे सर, ऐका. माझा पहिला मुद्दा हा आहे की आज आपल्याकडे चर्चा कशावरती होती की भारतीय जनता पार्टीने MIM बरोबर आणि काँग्रेस बरोबर अलायन्स का केली. इतक्या अहो, वेळाच्या चर्चेमध्ये शिवसेनेची स्थापना मला मराठी माणसाच्या रक्षणाकरता थांबा, आणि हिंदुत्वाच्या बघा ऐक्याकरता झाली बोलण्यामध्ये आहे. तुम्ही आज काय करताय? बोलण्यामध्ये फिरून बघा मागताय द्या बघा मध्ये मतदान, बोलण्यामध्ये करा कल्याण. बोलण्यामध्ये आपण कारण की हे ऐकूया ऐकू नाही थोडंसं. शकत नाही, सर. जयेश मुद्दा राव, मी होऊया. मुद्द्यावरती आलो की चर्चा. ऐकू नाही शकणार. एक्झॅक्टली ऐकून घ्या. मी किती शांतपणे वकील साहेब, ऐकून ऐसे घेतलं. नाही होंगे ना मी किती चर्चा. शांतपणे ऐकून घेतलं कारण की माझ्याकडे मुद्दे आहेत सांगायला. आपण मराठीत बोलूयात ना सर. निवडणुकांनंतर बघूयात कुठल्या भाषेत बोलतो. आज मराठीत नाही, बोलूयात. फक्त मराठी वकिली आपली भाषा, आपण म्हणजे मराठीत बोलूयात. माझ्या मुद्दा असा आहे, चर्चा मुद्दा ऐकणाऱ्या असा एका आहे. प्रेक्षकानं सुचवलं मला लगेच आता बघा, की वकिली तुमची करा, काँग्रेस मला वाईट या गोष्टीचं वाटतं की अजित चव्हाण इतके इम्पेशंट कधीच नव्हते. खूप चांगले अँकर होते. माझ्या आवडत्या अँकर्स पैकी ते खूप छान ऐकून घ्यायचे. त्यांची भाजपमध्ये गेल्यानंतर ऐकण्याची सहनशक्ती संपली. तुम्ही ऐकून घेत चला अजितराव. नाही. माझा तुम्ही खूप मित्र छान पत्रकार लिस्नर आहात, होता, मला तो माहिती वकील आहे. झाल्यापासून जरा बिघडला. बर, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, आनंदाची बाब आहे. आता ऐका, मी चर्चा कशावरती चालू आहे की काँग्रेस बरोबर भारतीय जनता पार्टीने, MIM बरोबर भारतीय जनता पार्टीने यांनी युती का केली. इतक्या वेळाच्या सगळ्या भाषणामध्ये आपण इधर उधर इकडे तिकडे सगळीकडे जाऊन आलो. उत्तर मिळालं का? नाही. कारण काय आहे, भारतीय जनता पार्टी आम्हाला तुम्ही जसं काँग्रेस बरोबर का सन्माननीय गेला? हिंदू हृदय सम्राट आम्हाला सर उत्तर देतो ना, देतो मी, येणार सर. तुमचे सगळे मुद्दे लक्षात आहे. आम्हाला भारतीय जनता पार्टी सतत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे वाक्य ऐकून दाखवते. आता वंदनीय अटल बिहारी वाजपेयींची वाक्य मात्र विसरते. भारतीय जनता पार्टीचा प्रॉब्लेम काय आहे, त्यांना दुसऱ्याच्या डोळ्यातलं मुसळ दिसतं, स्वतःच्या डोळ्यातलं कुसळ नाही दिसत. ज्या वेळेस ते इतर कुठल्याही मुद्द्यावरती बोलतील त्यांना विचारा देवाला सुद्धा मान्य नाहीये कधीतरी जयेश का जे अटल बिहारी वाजपेयींनी दिल्लीच्या चौकात सांगितलं नाही, होतं. आले आले कव्हरेज आले, कट झालं. पुन्हा आले ते. पुस्तक आहे. नाही, तुम्ही फ्रीज झालेले आहात. जयजी बोला. बोला जयेशराव, बोला. ठीक आहे. मी बुद्धाचा कर्मसिद्धांत मांडणारा आणि मानणारा माणूस आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं मी ट्रेनमध्ये नव्हतं बसायला पाहिजे. हे माझं कर्म आहे आणि त्याच्यामुळे मी बसलो तर हे असं होणार आहे. तर मी त्याचं श्रेय इतर कोणाला देण्यापेक्षा मी त्या कर्मसिद्धांताला देतो. हा, तर मुद्दा असा होता आपला चालू की अटलजींनी जे हमास आणि गाझा पट्टीबद्दल मत व्यक्त केलं होतं ते मत आजही भारतीय जनता पार्टीला मान्य आहे का, हे भारतीय जनता पार्टीने कधीतरी सांगावं. भारतीय जनता पार्टीने हे सांगावं की अटल बिहारी वाजपेयींनी गाझावरती अटॅक करणाऱ्या इस्रायलला आतंकवादी संघटन ठरवलं होतं, आतंकवादी म्हटलं होतं, हे त्यांना मान्य आहे का. मुद्दा असा आहे बापरे. की भारतीय जनता पार्टी इतर वेळेस इतरांच्या 100 चुका तुम्ही आता दाखवतं, मात्र त्यांच्या व्यक्तिगत पातळीवरती गाझा मी व्यक्तिगत पातळीवरती पट्टीमध्ये काहीच बोललो नाही. मी अटलजींचं नाव असं मला घेतलं. वाटलं आपण नव्हतं. अटलजी आहात का? माझ्यासाठी आश्चर्यकारक. आपण अटलजी आहात का? मी वैयक्तिक काहीच बोललो नाही. आपण अटलजी आहात का? मी अटलजींचं नाव घेतलं. आपण मला सांगा अटलजींचं म्हणणं आपल्याला मान्य आहे की नाहीये. आपण म्हणा इस्रायल अतिक्रमणवादी आहे जे अटलजी म्हणले होते. तुम्हाला आपण आपल्या शिवसेना विचारावर स्टिक प्रमुखांचं राहा. म्हणणे मान्य आहे की अमान्य आहे? ज्या बाळासाहेब ठाकरेंनी बघा, ज्या बाळासाहेब ठाकरे शिवसेना व्यक्तिगत प्रमुखांनी पातळीवरती तुम्ही ऐकून नाही घेत. इस्रायलला पाठिंबा तुम्ही दिला होता ऐकून नाही शिवसेना घेत. प्रमुखांनी. तुम्ही ऐकून नाही तुम्ही घेत. शिवसेना तुम्ही प्रमुखांपेक्षा मोठे आहेत का शिवसेना वकील साहेब? वकील साहेब काय करताय तुम्ही? सर, वकील तुम्ही साहेब, आज इतकी- ऐकून नाही घेत. इतकी तुम्ही नका आज हो, ऐकून नाही जाऊ घेत. देत. आता काय सर म्हणजे- नाही, तुम्ही चुकताय. नाही वकील तुम्ही साहेब, चुकताय. ऐकून घेण्याचा तुम्ही प्रश्न चुकताय नाही. कसं अजितराव. ऐकणार वकील साहेब अजितराव आपल्याला? अजितराव वकील साहेब, तुम्ही अजितराव बाळासाहेबांच्या इथे विचारापेक्षा ऐका ऐका मोठे ऐका विचार मांडू ऐकत नका. नाही, ऐकत नाही. प्रॉब्लेम असं आहे की तुम्ही खोटं बोलताय म्हणून तुम्ही ऐकत नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची भूमिका मांडताय ना, ही भूमिका बाळासाहेबांचे शब्द इथे सांगू शकत नाही. काही शब्द असंसदीय आहेत. या विषयावरती बाळासाहेब जे बोलले आहेत ना, बाळासाहेबांचे रेकॉर्डेड भाषण आहेत. ऐका तुम्ही जरा, मुस्तक भाई, ऐका तुम्ही जरा. एक तर असं मला करू बोलू द्या नका. किंवा त्यांना बोलू द्या. नाही मी असं बोलणार नाही. मी कधीच बोलत नाही. तुम्हाला त्याच्यावरती नाही, जयजी त्यांना बोलू द्या. खालच्या पातळीवरती जाऊ नका वकील साहेब. नाही नाही नाही, ऐका, मी मध्ये बोललो का त्यांची मांडणी चालू असताना काही सभ्यतेचे नियम असतात जे मी पाळतोय. माझी विनंती अशी आहे की मुद्दा पोहोचणार नाही. अर्धवट मध्ये तोडल्यावरती ना माझा मुद्दा व्यवस्थित पोहोचेल ना, त्यांना धड सांगता येईल. बोला बोला. तुम्ही बोलून घ्या अजितजी. मी तुमचं रात्रभर ऐकलं तर मला खूप आवडतं तुम्ही बोलताना. हा, बरं, याला थांबणं म्हणतात का? व्यवस्था निसर्ग सुद्धा करतो. याला थांबणं म्हणतात. आवाज येत नाही. बरं, नाही ते थोडं थांबलेत आता. बोला. बर, थांबलेत आता.
आता पॉजचं बटन असंच ठेवा. जी, माझं म्हणणं हे आहे की भारतीय जनता पार्टी हा अविचारी सत्ता पिपासू पक्ष आहे. अटलजी तर हे पण म्हणले होते की अशा पद्धतीच्या सत्तेला मी चिंतित ते पकडणार नाही. भारतीय जनता पार्टीने तर शेकडो वेळा चिंतित पकडलं. मुद्दा केवळ काँग्रेस बरोबरच्या आणि एमआयएम बरोबरच्या युतीच्या आत्ताचा नाहीच आहे. मुद्दा तर हा आहे की पीडीपी बरोबर काय शिवसेना गेली होती युती करायला, की भारतीय जनता पार्टी गेली होती जम्मू काश्मीरमध्ये? भारतीय जनता पार्टी गेली होती. सोडून द्या. ना माझा प्रश्न आहे, नितीश कुमारांबरोबर आजही सत्तेमध्ये शिवसेना आहे की भारतीय जनता पार्टी आहे? नितीश कुमारांची मुस्लिमांविषयीची जी मतं आहेत ती भारतीय जनता पार्टीला मान्य आहेत का, असं स्पष्ट माझं म्हणणं आहे. या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर दिलं गेलं पाहिजे. तिसरा मुद्दा, मुस्लिमांची मतं भारतीय जनता कुठल्याही पार्टीचा प्रॉब्लेम परिस्थितीत आहे. भारतीय जनता पार्टीला मान्य मग पुण्यामध्ये बोलले, कारण मुस्लिम पुण्यामध्ये बोलले, पुण्यामध्ये बोलले, पुण्यामध्ये बोलले, पुण्यामध्ये बोलले, पुण्यामध्ये बोलले, सांगितलं तुम्हाला. पुण्यामध्ये बोलले. हे किती पुस्तकबाई, हे तुम्ही थांबवलं या पाहिजे. देशातल्या मुस्लिम मला असं वाटतं आपण अँकर म्हणून थांबवलं पाहिजे. पराकुटीचा जातीवाद भेदभाव मुस्ताकबाई, करताना मुस्ताकबाई, आमचे मुस्ताक, मुस्लिम उमेदवार मुस्ताकबाई, 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 आपण अँकर म्हणून घाबरू नका. आपण घाबरू नका भाजपला. आपण सांगा त्यांना की थांबा, एक एक बोलूयात. आपण सांगा, आपण आपला कंट्रोल सोडू नका. घाबरू नका मुस्ताकबाई. बघा, बिलकुल चालणार नाही हे. चुकताय आपण. बरं, ठीक आहे. नंतर सांगा ना मी काय काय खोटं. मुस्लिमांची मतं आम्हाला मान्य आहेत की नाही म्हणजे कसं काय? मुस्लिम मतदार आहे आमच्या मुस्लिम असं माझं वाक्यच नाहीये. जाऊन एकदा चेक. उत्तर प्रदेशात सत्तेवर आलो, गुजरातमध्ये सत्तेवर आलो, मध्य प्रदेशमध्ये सत्तेवर आलो, महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आलो आम्ही. मुस्लिम हा या देशामध्ये झालं? वोट झालं? काय? ओके, आता बरं, ठीक आहे, होऊ दे, तुमचं होऊ दे. अजितराव, जयजी तुम्ही बोला, माझ्यावर येऊ नका फक्त. झालं तुमचं बोलणं? मी इतक्या ना सर, माझ्याकडे इतके छान मुद्दे आहेत, त्याच्यावरती जरा प्रतिवाद करता येतं म्हणून मध्ये थांबवताय. बघा, खरूज आहे बघा, मुस्लिम देशाची खरूज झाली थांबा. या देशाला खरूज झाली आहे तुम्हाला. मुस्लिम या देशातला अत्यंत सन्माननीय प्रथम दर्जाचा नागरिक आहे. काय मुस्लिम वोट बँक म्हणताय तुम्ही? तुम्हाला हवी आहे मुंबई? झालं तुमचं? ऐतीच्या ऐती. बर, आता मला सांगा, यात अजित चव्हाणांचे मत मला इतकी छान वाटतायत, फक्त मला प्रतिप्रश्न सुचतायत. शहाबानोवरती बलात्कार करून तिच्या नवऱ्याचा खून करणाऱ्यांचं महिमामंडन कुणी केलं? कुठल्या पक्षाचे लोक होते ते? करणारे कुठल्या पक्षाचे लोक होते? तर भाजप. आणि त्याच्या पुढे ते सुटून आल्यानंतर त्यांचा जल्लोष साजरा करणारे भारतीय जनता पार्टीचे लोक होते. मुसलमानांवरती सर्वात जास्त अन्याय या देशात कोणी केला असेल तर तो भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी देशामध्ये 2014 नंतर जागोजागी केला. आज जर त्यांना मुस्लिमांविषयी चांगल्या भावना वाटत असतील तर माझं असं म्हणणं ही चांगली गोष्ट आहे. ही चांगली गोष्ट आहे. मी काढला नाही. काढला त्यांनी. गुजरातला ते गेले. गुजरातला ते गेले. आपण करू नंतर चर्चा पण आपण मुद्द्यावर बोलूया. मुद्दा काय सांगा बरं आता? मुद्दा काय सांगा मुस्ताकबाई? मुस्ताकबाई, मुद्दा काय सांगा? मुद्दा काय सांगा? लुंगीवर करून मुद्दा हा आहे की जे राजकीय पक्ष वेगवेगळ्या विचारधारेला एकत्र करतायत, जी खिचडी झाली आहे राजकारणाची महाराष्ट्रामध्ये, त्याविषयी आपण चर्चा करतो. बर, आता मला सांगा मुस्ताकबाई, आपण जो विषय सांगितला त्याच्यावरती आतापर्यंत अजित चव्हाण काय बोलले? मी त्याचा प्रतिवाद करतो. चला, आपण सांगा. आपण सांगा. एवढं धर्माच्या नावावरती एवढं, म्हणजे आपल्याकडे एक म्हण आहे महाराष्ट्रामध्ये, बाडग्याची बांग मोठी असती, इतकी मोठी असती. ऐकलं मी कानानं माझ्या. जे आहेत मुस्लिम त्यांना माहिती आहे त्यांच्या हिताचं रक्षण कोण करतो, त्यांनी कोणाला मतदान केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. कशाला एवढं तुम्ही बॉम्ब करताय हो? तुमची जे आहेत मतदार लोक त्यांच्याकडे जावा की. हा, झालं? ते आमचे मोहसिन मी भाई प्रत्येक वेळेस तुम्हाला विचारतो. मी प्रत्येक वेळेस तुम्हाला विचारतो मग बोलेन अजितराव. वोट काटेंगे तुम्हारा, ध्यान रखो. ये हमारी तो कोई झालं युक्ति आगे तुमचं? नहीं हो रही. आता बोलू? क्या हो रहा है? कोणी जवळ नाही, कोणी लागू करत नाही, कोणी बोलत नाही. अजितराव, त्यावेळेस करेक्ट, व्हेरी गुड, व्हेरी गुड. एक मुस्लिम माणूस हे सांगतोय की आपण मराठीत बोलूया, कारण की भाषेच्या महाराष्ट्राच्या. बरं, आनंदराव बोला. आनंदराव,
गायकवाडकरांना काहीतरी बोलायचं, बोला हो. आनंद सर, मुद्दा असा माझा आहे मी की फक्त 20 सेकंद घेणार. आनंद सर आपण बोला. सुरुवातीला सगळे पत्रकार मित्र आहेत, माझी सगळ्यांना विनंती आहे की आपल्याकडे वेळ भरपूर आहे. टेलिव्हिजन चॅनल सारखी आपल्याकडे मर्यादा नाही. आपण सन्मानाने एकमेकांचा सन्मान ठेवून चर्चा करूया. फार सुंदर दोन्ही प्रवक्त्यांनी सुरुवात केली होती एका शेअरपासून. मी त्यालाच पुढे नेतोय पत्रकार म्हणून की हम क्या बनाने आए थे, हम क्या बना बैठे, कहीं पे मंदिर बना बैठे, कहीं पे मस्जिद बना बैठे. अरे हमसे तो अच्छी है इन परिंदों की जात, कभी मंदिर पे जा बैठे, कभी मस्जिद पे जा बैठे. म्हणजे आज आपल्याला, आपण बघा इतक्या 77-78 वर्षानंतर सुद्धा आपण जी परंपरा भारताच्या स्वातंत्र्यापासून सुरू झालेली राजकारणाची, ती परंपरा अशी होती की म्हणजे अटल बिहारी वाजपेयी असतील किंवा पंडित नेहरू असतील, यांनी राजकारण केलं, त्या राजकारणाला सुसंस्कृत केलं. पण ते करताना दुसरीकडे काही प्रतीकं लागतात की जी राजकारणात पुढे घेऊन जायची असतात. जसं काँग्रेसने गरिबी असतील किंवा RSS ह्यांची भीती किंवा ह्यांची नावं पुढे करत राजकारण केलं की आम्ही दलित अल्पसंख्याकांचं प्रतिनिधित्व करतो असं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सांगत. तर दुसरीकडे जनसंघ असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल त्यानंतरचा, प्रत्येक राजकीय पक्षाला काही प्रतीकं लागतात. पण ही प्रतीकांचं राजकारण किती दिवस घेऊन सगळेच पक्ष जाणार आहे, हा माझा तुमच्या म्हणजे तिन्ही पक्षाच्या यांना सरळ स्पष्ट आहे की तुम्ही विकासांच्या मुद्द्यावर बोला ना. जर गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पक्षाचं बहुमताचं बऱ्याच लोकल बॉडीजमध्ये सत्ता आहे, अजूनही मुस्लिमांचा विषय किंवा मग शिवसेना असेल, शिवसेना आता मराठीचा विषय आता अलीकडच्या काळात उचलायला लागलेली आहे. तर माझा सगळ्या तिन्ही पक्षांच्या प्रवक्त्यांनी टप्प्याटप्प्याने सांगा की तुम्हाला ही राजकीय प्रतीकं कशाला लागतात, तुम्ही प्रश्नांवरती बोला ना. सर, माझं विमान आहे, मला माफ करा, पण मी सुरुवातीला बोलतो आणि मग मी थांबेन, कारण गेली 41 मिनिटं 49 सेकंद आपण वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करतोय. सर, आम्ही सुरुवातीपासून आमच्या विचारांवरती टिकाऊ आहोत आणि आम्ही कुठल्याही जाती धर्माच्या नावावरती किंवा बाकीच्या इतर गोष्टींवरती कधीच स्पष्टपणे जाऊन लोकांपर्यंत जात नाही. आपण बघितलं असेल तर हे ज्या लांगुल चालनाचा विषय करत होते, आमचे 4 ठिकाणी थेट नगराध्यक्ष मुस्लिम आहेत, आमचे शेकडो नगरसेवक आहेत मुस्लिम. त्यामुळं भारतीय जनता पार्टी हा सर्व जाती धर्माच्या, सर्व भाषा प्रांत रचनेच्या लोकांना प्रतिनिधित्व देणारा भारतामधला प्रमुख राजकीय पक्ष आहे. राहिला प्रश्न असा, विकासाच्या मुद्द्यावरती बोलणारी सर, एकच पार्टी आहे, एकच पक्ष आहे या देशामध्ये, तो म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे. आपण जर बघितलं असेल तर हजारो शेकडो कोटी रुपयांचे मोठमोठे प्रकल्प असतील, देशाच्या विकासाचे विषय असतील या महाराष्ट्रामध्ये आणि या राज्यामध्ये, आणि वेगवेगळ्या ठिकाणी आता ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत तिथं विकासाच्या मुद्द्यावरती बोलणारी फक्त आणि फक्त एकच पक्ष आहे, तो म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे. बाकीचे इतर लोक सगळे आजच्या घडीला जर आपण बघितलं तर जात, धर्म, पंथ, प्रांत, आणि आता तर भारतीय जनता पक्षाचा पराभव करू शकत नाही म्हणून ज्यांचं कधी आपापसात जमत नव्हतं ते सगळे लोक आता एकत्र आलेले आहेत. पण तरी देखील त्यांची इच्छा फलद्रूप होणार नाही, कारण या देशामधले अल्पसंख्याक असतील, या देशामधले मुस्लिम असतील, या देशामधले अतिपिछडे असतील, या सगळ्यांची एक गोष्ट लक्षात आलेली की प्रमुख धारेमध्ये आपल्याला नेण्याकरता आमच्या विचार परिवारातनं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघामधून आणि भारतीय जनता पार्टीमधनं आम्ही सगळ्यांकरता सबका साथ सबका विकास ही जी काही भूमिका आमची घेऊन आलेलो आहोत, आमची तात्कालिक भूमिका नाहीये की आम्हाला यांनी झिडकारलं म्हणून आम्ही मुस्लिमांना जवळ करणार, त्यांनी झिडकारलं म्हणून आम्ही यांना जवळ करणार. आम्ही या देशामध्ये एकच गोष्ट मानतो, तो म्हणजे राष्ट्रवाद. धर्म, जात या पलीकडे सुद्धा या भूमीच्या आणि या देशामध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या हिताच्या अधिकाराचं संरक्षण करणाऱ्या विचारांना नाही. पण अजितजी तुमच्या पक्षाच्या नेत्यांची जी वक्तव्य आहेत त्यातनं नितेश राणेंची वक्तव्य घ्या तुम्ही किंवा इव्हन फडणवीसांची वक्तव्य घ्या, तुमच्या नेत्यांच्या वक्तव्यांमधनं स्पष्टपणे मुस्लिम द्वेष झळकतो ना. त्यावर ते नाही बोलणार सर. राष्ट्रवाद की आड़, अतिशय चांगला प्रश्न आपण, राष्ट्रवाद मुस्लिम द्वेष सब चीजें चल रही चाललेला आहे. मोहसिन भाई, नाव पुढे घ्यायचं, समोर घ्यायचं, त्यावेळेस कारवाई का होत नाही, जे लोक या देशामध्ये बॉम्बस्फोट घडवतील, जे लोक या देशामध्ये ISIS समर्थन करतील,
जे लोक या देशामध्ये शर्यतचा कायदा आणा म्हणून भांडण करतील, जे लोक आमचाच धर्म कसा श्रेष्ठ आहे म्हणून इतरांना कमी उद्या ते लोक लेखण्याचा जरी प्रयत्न त्या लोकांच्या ते लोक जरी तुमच्याकडे आले, ज्यांना ते आपल्या धार्मिक पुस्तकापेक्षा 100% निघतील. संविधान मोहसिन भाई त्यांना बोलू द्या. 100% ते मोहसिन भाई या तुम्ही देशाची राष्ट्रीय प्रतीका मोहसिन खान तुम्ही थोडं थांबा, त्यांना बोलू द्या. अजित चव्हाणांना बोलू द्या, मग तुम्ही ज्यांना बोला. हा देश सर्वश्रेष्ठ आहे, जे वंदे मातरम आणि भारत माता की जय हे खुल्यापणानं म्हणू शकतील, त्यांच्या धार्मिक प्रतीकांमध्ये जे लोक गुरफटलेले नाही अशा लोकांना आम्ही राष्ट्रवादी समजतो, ते आमच्या सोबत आहे. आणि जे लोक हे म्हणण्यास तयार नाहीत, ज्यांना देशापेक्षा आपला धर्म मोठा वाटतो, त्यांच्या आम्ही विरोधात आहोत आणि स्पष्टपणे विरोधात आहोत. ज्या लोकांना माझ्या देशापेक्षा अजितजी तुमच्या मताशी कुणीही असहमत असण्याचं काहीच कारण नाही. जो या देशात राहणारा मुस्लिम असो, हिंदू असो किंवा कुठल्याही जातीचा असो, जो या देशाच्या विरोधात तो हा देशाचा शत्रू आहे. तुमच्याकडे सत्ता आहे. अजितजी मी हिंदू आहे, तुमच्या मताशी सहमत आहोत आम्ही. माझ्यासाठी संविधानापेक्षा मोठी असू शकत नाही. माझा तिरंगा हा कुठल्याही ध्वजापेक्षा माझ्यासाठी मोठा असू शकत नाही. ज्यांना आपला धर्म, आपला हदीस, अजितजी कुणाचा विरोधच नाही ना, त्यांनी कुणाचा विरोध असण्याचं काही कारण नाहीये. तुम्ही ज्या ज्या भूमिका मांडल्या त्याला सगळ्यांचं समर्थनच आहे. फक्त एकाच धर्माला, एकाच समाजाला टार्गेट करणं याच्यावरती आक्षेप आहे. एकाच समाजाला ज्या पद्धतीने राजकीय पक्ष टार्गेट करतात ना, त्यातही भारतीय जनता पक्ष, त्याला आक्षेप आहे. हो, माझे नेते मुख्तार अब्बास नक्वी हे मुस्लिम आहेत, परंतु भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय नेते, ते मुस्लिम आहेत, कुठे आहेत आता? परंतु त्यांच्या विचार कुठे आता काही वेळापूर्वी आमची एक अतिशय महत्वाची बैठक झाली. त्या महत्वाच्या बैठकीचं संचालन ते करत होते, आमचे नेते आहेत. मी आज गौरवानं त्यांचा इथं उल्लेख करतो. एक लक्षात घ्या आनंदी, जे या देशाच्या आमच्या प्रतीकांच्या आणि ज्यांना आमच्या देशापेक्षा धर्म महत्वाचा वाटतो ना, ते देखील आमच्या लेखी काही महत्वाचे नाही. त्यांना विरोध राहील, 100% राहील. इस्रायल पॅलेस्टाईन आज जो संघर्ष सुरू आहे, हातामध्ये बंदूक घेऊन चौकात उभं राहण्याची वेळ आली तरी आम्ही उभं राहू असा आमचा विचार आम्हाला सांगतो. कारण या भूमीचं रक्षण करण्यासाठी आमचा जन्म झालाय. पुन्हा एकदा तिचे तुकडे धर्माच्या आधारावरती आम्ही होऊ देणार नाही. आणि असं जर कोणी करत असेल, लढावं लागेल आमच्याशी. का अधिकार मला डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर ने बनाया है. इसका मतलब ये है कि आप किसी चीज को थोप करके राष्ट्रवाद की आड़ में आप कुछ चीजें थोप करके संविधान को नकार रहे हैं. कुराण महत्वाचं की संविधान महत्वाचं? उत्तर द्या. कुराण की संविधान? उत्तर द्या. आमच्यासाठी दोन्ही काय महत्वाचं? आणि कारण त्याचं असं, कुराण अधिकार हे संविधान महत्वाचं आहे. संविधानानं कुराण महत्वाचं आहे की संविधान महत्वाचं? धार्मिक महत्वाचं आहे. आनंदजी उत्तर घ्या. कुराण महत्वाचं की संविधान महत्वाचं? तुम्हाला मोहसिन भाई उत्तर द्या की संविधान महत्वाचं? जसं मी दोघांनाही हे करतो इंटरप्ट. उत्तर द्या. ऐका, मलाही थांबा. जेव्हा 48 मिनिटं आपण चर्चा करू. कुराण की संविधानाने संवैधानिक कुराण अधिकार की संविधान? दिलेला उत्तर द्या. ते मान्य. महाराष्ट्र तुम्हाला आम्हाला पाहतोय. कुराण की मान्य आहे. संविधान? कुराण की संविधान? उत्तर द्या. संविधानाने मोहसिन खान त्यांनी अजित चव्हाण यांनी मोहसिन खान अजित चव्हाण यांनी सरळ स्पष्ट मोहसिन खान अजित चव्हाण यांनी स्पष्ट प्रश्न विचारलाय, कुराण की संविधान? त्यांच्या याच्यावर त्याचं उत्तर द्या. मोहसिन खान त्यांनी एकदम स्पष्ट प्रश्न विचारलेला अजित चव्हाणांनी की कुराण की संविधान? धार्मिक मी तेच बोलतोय. माझं ऐकून घ्या तुम्ही. अजित चव्हाणजी, माझं ऐकून घ्या. ज्या संविधानानं जे स्वातंत्र्य धार्मिक कुराण की संविधान दिलेलं आहे त्याची मान्यता आहे. संविधान आपलीलाही आम्ही मानणार आहे. आपलीलाही आम्ही मानणार आहे. महत्वाचं मोहसिन खान कुराण आहे की मोहसिन खान आम्हाला मान्य.
नाही मोहसिन खान सेक्युलरांनो अजित चव्हाणांचा आम्हाला मोहसिन दोन्ही खान दोन्ही नाही, अशी चर्चा पुढे नाही जाऊ शकत. हे सत्य पहा. मोहसिन खान ज्या दिवशी अजित चव्हाणांनी शर्यतीच्या स्पष्ट प्रश्न नियमाप्रमाणे विचारलाय अल्पसंख्याक की व्हाल, कुराण की तुमच्या संविधान बायकांची इज्जत त्याचं लुटल्या उत्तर जाईल, द्या, मग गोळ्या आपण पुढे घातल्या जाऊया. जातील. हे सत्य आहे. कुराण की संविधान याचं उत्तर दिलं जात नाहीये. आनंद गायकवाडजी, हे सत्य आहे. हे सत्य आहे. मोहसिन खान आणि मोहसिन खान म्हणून उत्तर द्या. मला मॅक्स महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना सांगायचंय मोहसिन की खान आम्ही तुम्ही आम्ही जर नाही, मूलतत्ववादी असू तर हे तुम्हाला महामूलतत्ववादी आहेत, मान्य लक्षात नाही घ्या. का? आमच्या चव्हाण नाही मोहसिन खान तुम्ही पण मोहसिन खान त्यांनी जिवंत राहू शकतो. यांच्यासोबत मोहसिन खान गोल उत्तर देऊ नका. मोहसिन खान गोल उत्तर देऊ नका. अजित चव्हाणांनी थेट प्रश्न विचारलाय कुराण की संविधान. उत्तर दिलेलं नाही तुम्ही मी अजून. बोलू अजित पवार साहेब, तुम्हाला संविधान मान्य आहे की नाही? तुम्हाला आनंद देशाचं गायकवाड संविधान साहेब, मान्य आहे की या नाही? देशामध्ये मला बुद्ध सुद्धा वंदनीय आहे, मला गुरु नानक देवजी वंदनीय आहेत, मला जीसस क्राइस्ट वंदनीय आहे, मला मोहम्मद पैगंबर वंदनीय आहेत. काय तर मला मी हिंदू आहे म्हणून शिवछत्रपती मी शिवाजी जर महाराज एका वंदनीय आहे. विशिष्ट धर्माची मलाही मानसिकता जिजाऊ असणारा महाराज असतो, वंदनीय आहे. तर हे उत्तर बाबासाहेब शेवटपर्यंत आलेलं नाहीये. माझ्या कुराण की माझा संविधान अजित चव्हाण यांना थेट प्रश्न आहे. ही सेक्युलर जनता अजित चव्हाण मला एक सांगा. हा नाही, कार्यक्रम एक मिनिट मोहसिन भाई, लक्षात घ्या. ज्या दिवशी तुम्ही अल्पसंख्याक व्हाल, मग तुम्ही अजित चव्हाण भगवान मला गौतम बुद्धाला मानणारे असाल ज्यांना मी मानतो, तुम्ही गुरु नानक देवजींना मानणारे असाल ज्यांना मी मानतो, तुम्ही पारशी असाल, आम्ही मानतो ना. झोराष्ट्रियन धर्माचं पालन करणारे, आधी तुमच्या आम्ही मानतो. गोळ्या घातल्या जातील. गोळ्या घातल्या अजित जातील. चव्हाण त्याला मोहसिन खान यांनी उत्तर नाही दिलं. अजित चव्हाण तुम्ही तुमच्याकडनं मला उत्तर हवं आहे. या देशातल्या तरुणांना राम पाहिजे की हाताला काम पाहिजे? अजित चव्हाण तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आहात. मी थेट तुम्हाला प्रश्न विचारतो की तरुणांना भगवान राम पाहिजे की हाताला काम पाहिजे? कुराण की संविधान सांगा ना, काय महत्वाचं आहे तुमच्यासाठी? मोहसिन खान कुराण की संविधान याचं उत्तर द्या. मग कदाचित अजित चव्हाण माझ्या प्रश्नाचं उत्तर देतील. नाही पण त्याच्या आधी तुम्हाला प्रश्न विचारलाय. नाही मोहसिन खान तुम्हाला प्रश्न विचारलाय अजित चव्हाण यांनी की कुराण की संविधान, त्याचं उत्तर द्या मोहसिन खान. पण नंतर मी येतो तुमच्या. धार्मिक फ्रीडमची जी काही गोष्टी दिलेल्या आहेत, प्रेषितांना जे दिलेले आहेत, गौतम बाबासाहेब आंबेडकर अल्लाहला नाही मोहसिन खान तुम्ही गोल गोल नका उत्तर देऊ. मोहसिन खान गोल उत्तर नका देऊ, थेट उत्तर द्या. संविधान मान्य नाही का? अजित चव्हाण मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला संविधान मान्य आहे की तुम्ही नाही? मानता? इतरांना मला संविधान मान्य आहे. वंदनीय महामानव डॉक्टर बाबासाहेब माझा आंबेडकरांनी मला इस्लाम अधिकार धर्म दिलाय की मला कुठला धर्म मानायचा, पण मी सर्व धर्मांना मानतो कारण मी श्रद्धावान हिंदू आहे, मी सनातनी आहे. तुम्हाला मान्य आहे का? तुम्हाला मान्य आहे का? ही चर्चा उद्या महाराष्ट्रामध्ये फिरू दे. डॉक्टर बाबासाहेब प्रार्थना करतो रामरायाकडे. स्वातंत्र्य कोणी हिरावून घेऊ ही शकत नाही. चर्चा उद्या मोहसिन खान महाराष्ट्रामध्ये ऐकून घ्या आज किंवा त्यांच्या प्रश्नाचं उत्तर द्या. धडे पांघरून महाराष्ट्रामध्ये जे फिरतायत त्यांच्या लक्षात येईल 53 मिनिटाच्या चर्चेनंतर सुद्धा कुराण की संविधान याचं उत्तर आलं नाही, कारण संविधान यांच्या लेखी काहीही नाही. संविधान ज्या दिवशी संख्या वाढेल त्या दिवशी तुमचा बांगलादेश होईल, हे लक्षात ठेवा. 53 मिनिटांची ही चर्चा फक्त आणि फक्त माझ्या सेक्युलर बंधू भगिनींचा IQ निदान वाढावा, या चर्चेतनं काय झालंय ते समोर यावं, याकरता या चर्चेमध्ये मी सातत्यानं भांडत राहिलो. परंतु कुराण की संविधान याचं उत्तर आनंद गायकवाड सर सुद्धा आपल्याला मिळवून देऊ शकले नाही मी ठीक आहे. आता ज्या पद्धतीनं या देशात कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा सगळ्याच पक्ष आणि सगळ्याच जाती धर्मांना संविधान हे त्यांचं. मी कट्टर हिंदू आहे. भगवान रामाला, छत्रपती शिवाजी महाराजांना, महाराणा प्रतापांना, पृथ्वीराज चव्हाणांना मानणारा मी कट्टर हिंदू आहे, पण मी सन्मान सन्मान करतो. कुराण की संविधान हा अधिकार सुद्धा अजित चव्हाण आपल्याला संविधानानेच दिलेला आहे. ही धर्मस्य यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजति. तुम्ही कृष्णाने सुद्धा हे सांगितले. अन्याय होत असेल, तुम्ही कुराण की संविधान याचं उत्तर द्या की 33 श्लोक म्हणू नका. तुम्ही देखील मूळचे हिंदूच आहात. आता 100-200 वर्षापूर्वी धर्मांतरण झालंय तुमचं, त्यामुळं
मराठीमध्ये मी म्हण आहे, बारकाईची बांग मोठी असते. आणि मुद्दा भरकटचा असला तुम्ही फार काही सांगू नाही, नका. मोहसिन खान, त्याला मी हिंदू तुम्ही धर्म आहे. राजस्थानातनं आलेले हिंदू मुसलमान धर्मात नाही. तुम्ही या झालो धर्मामध्ये तर तुम्ही कुठं सनातनी कुठं आहात, बसवणार? हिंदू आहात. अरे इतकं तुम्ही brainwash बाकी तुमचं झालंय. नाही. तुम्ही संविधान नाही, या मानण्याला सुद्धा तयार चर्चेचा नाही. जर खालावतोय संविधानाला मानण्याला आपण सुद्धा सगळे तयार नाही. प्रतिष्ठित आहोत. ऐका लक्षात घ्या ही इतक्या खालच्या पातळीवर जाऊ नये आपण मुद्द्यांवर बोलू, लॉजिकल बोलू. आता मुहाजीर येत आहेत. आता भाजपामध्ये सुद्धा काही मुहाजीर आलेले पाकिस्तानमध्ये आहेत. मुहाजीर जे गेलेत ना तिकडे, त्यांना आता 272 रुपये किलोनी आटा खरेदी करावा लागतोय. इस्लामच्या नावाने गेले. इस्लामच्या नावाखाली माझ्या देशामधल्या गोरगरीब बांधवांना बरगलवू नका. तुम्ही सुद्धा मूळचे हिंदूच आहात आणि तुम्हाला संविधान मान्य करायला इतका वेळ लागतोय. कारण पुराण आणि संविधान एखाद्या राजकीय पक्षाने तुम्ही तुम्हाला जवळ तुमच्या धर्माची बाजू घेतली आहे उद्या घेतलं महाराष्ट्रात. तर तुम्हाला चांगलं वाटतो. तुम्हाला ते सर पाकिस्तानी वाटतो. माझं विमान तुम्हाला असल्यामुळे मला रोहिंग्या थांबावं वाटतो. लागेल. परंतु या चर्चेत जे काही आता हासिल झालं ते पाहिल्यानंतर आनंद गायकवाड सर, मला इतकंच सांगावं असं वाटतंय की या देशामध्ये योगेंद्रनाथ मंडल नावाचे पाकिस्तानचे पहिले कायदा मंत्री जय भीम म्हणून जे पाकिस्तानमध्ये गेले आणि ज्यांनी मुस्लिम मूलतत्ववाद्यांवरती विश्वास ठेवला आणि 56 साली ते भारतामध्ये परत येऊन अतिशय विदारक अवस्थेमध्ये वारले, त्यांच्यासारखी परिस्थिती आपल्या सगळ्यांची कोणाची होऊ नये. आपण सर्व मुस्लिमांवरती प्रेम करणारे आहोत, पण मुस्लिमांमधला एक घटक संविधानावरती प्रेम करत नाही, हे या चर्चेतनं स्पष्ट झालं. सर आपले खूप आभार, धन्यवाद. मी थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. आवाज नाही येत आहे मुश्ताक, तुमचा आवाज नाही येत आहे. मोहसिन खान, तुम्हाला थेट प्रश्न विचारला होता अजित चव्हाण यांनी की संविधान की कुराण, त्याचं तुम्ही उत्तर देऊ नाही शकलात आणि तुम्ही गोल गोल विषयाला फिरवत बसला. त्यांनी थेट प्रश्न विचारला होता. या देशामध्ये सर्वप्रथम संवैधानिक जे अधिकार, धार्मिक स्वातंत्र्य त्यांनी दिलेलं आहे, त्या धर्माला सुद्धा मान्य. मी फक्त बोलत नाही, मुस्लिमेतर जे काही धर्म असतील त्या धर्माला सुद्धा या संविधानानंच मान्यता दिली है. ये देश की खूबी है कि हर संविधान के दायरे में आकर के सभी मजहबों की सुरक्षा की जिम्मेदारी ये संविधान लेता है और संविधान सर्वोपरि है, उसके बाद बाकी मजहब आते हैं. मेरा कहना इस अंत में यही होगा. नाही, मीही अजित चव्हाणांना प्रश्न विचारला होता की देशातल्या तरुणांना राम पाहिजे का हाताला काम पाहिजे, तर तोही प्रश्न तुमच्या दोघांच्या गोंधळामध्ये कदाचित त्यांना ऐकता आला नसेल. पण मला असं वाटतं की आपण तरी किमान म्हणजे आताची जी पिढी आहे आपली, या पिढीने येणाऱ्या पिढीसाठी काही ना काहीतरी चांगल्या गोष्टी त्यांच्या समोर ठेवल्या पाहिजे. ज्या पद्धतीच्या चर्चेची सुरुवात खूप चांगली झाली आपल्या, मात्र ज्या पद्धतीनं मधल्या काळात चर्चेच्या मध्ये मुद्दे हे होत गेले, तापत गेले आणि ते थेट इथल्या मुस्लिमांच्या डीएनए पर्यंत आलेले आहेत किंवा एकमेकांचे डीएनए काढण्यापर्यंत. मला वाटतं असा भारत पूर्वी कधी नव्हता. राजकीय आरोप प्रत्यारोप व्हायची आणि मात्र त्यातनं काहीतरी चांगलं आउटपुट निघायचं, जेणेकरून त्याचा वापर समाजाला व्हायचा. येणाऱ्या पिढ्या काहीतरी चांगला राजकीय विचार, चांगला सामाजिक विचार घेऊन जायचे. अलीकडच्या काळांमध्ये सर्वच पक्षांमध्ये जी राजकीय त्याला आपण मॅच्युरिटी म्हणू, ती कमी होत चाललेली आहे आणि हे चित्र काही फार आशादायक नाहीये या भारतासाठी, या महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी. कुठपर्यंत आपण एकमेकाच्या जातीचे, धर्माचे डीएनए तपासणार आहोत. आपल्याला 2047 किंवा त्याच्या आधी जरी आपल्याला महासत्ता व्हायचं असेल तर मला वाटतं हे राजकीय नेत्यांच्या हाती सगळ्या यंत्रणा असतात आणि तीच नेते मंडळी जर एकमेकांचे असे डीएनए आणि जातीपातीचं राजकारण करत असतील तर मला असं वाटतं की येणारा काळ हा निश्चितच सगळ्याच पक्षांसाठी, निवळ राजकीय पक्षांसाठीच नाही तर सगळ्या भारतीय म्हणून हा सगळ्यासाठीच इथून पुढच्या काळात चिंतनशील लोकांच्या साठी सुद्धा एक मोठं आव्हान आहे की ह्या गोष्टींचं जे सगळं आपल्या समोर घडतंय त्याचा कसा विचार करायचा आणि कसं पुढे जायचंय. काही तांत्रिक कारणामुळं मुश्ताक खान जे आपले अँकर होते ते डिस्कनेक्ट झालेले आहेत. मात्र या चर्चेत सहभागी झालेल्या सगळ्या मान्यवर पाहुण्यांचे मॅक्स महाराष्ट्रतर्फे खूप खूप आभार, धन्यवाद. असेच नवनवीन विषय जाणून घेण्यासाठी, अभ्यासपूर्ण चर्चेसाठी पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.